किरण, का हो? अरे तायडी कुठे गेली? कॉलेजला गेले ते आले नाहीत अजून. कॉलेजला? हा, लय उशीर झाला आज. त्यांचं लेक्चर असं ना एक्स्ट्रा. एक्स्ट्रा लेक्चर? हे लेक्चर पिक्चर पेक्षा आहे ना माझ्या डोक्यात काय माहितीये का, काय सरळ आता हिचं लग्न करून टाकावं. लय लवकर नाही होत का हो? लवकर? कॉलेजला आहे ती, 18 वर्षात लग्न करतायत, आता ती 21 ची झाली पार. आहे पण आता त्यांचं इच्छा आहे, ते कसले कोर्स ते करायचंय त्यांना. हे बघ, लग्नानंतर काय करायचं ते कोर्स करू दे तिला. एक तर आई वडील गेल्यापासून आपणच तिला सांभाळली. आई वडील नाही, आपल्यालाच त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे आणि तिच्या लग्नाचं सगळं बघायला लागेल मला. मी काय करतो, हा. ते आपले आत्याला पण सांगतो, हा. आत्या पण बघायला चालू करेल. आणि अगे लग्न बिग्न बघता जुळवता 1-1.5 वर्ष जाईन आपलं असंच. तेवढं तर आहे. शिकू दे ना काय कोर्स बिर्स करायचं तिला 1 वर्षात. मग मी ताईंच्या पण कानावर घालते ना. हा, तिचं पण बघ काय हा, म्हणणं आहे मग थोडं, त्यांना सांगते ना. नाही कल्पना देऊन ठेव तिला. ऐन टायमाला सांगितलं तर परत गोंधळ उठायचा, त्या नाही 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 करताना. त्याच्यामुळे मग कानावर तर घालू ताईंच्या, काय नाही, म्हणतात काय चालतंय. नाही. तू पण तसं कर, हा, मी मी पण मग येतो आत्याच्या कानावर घालून. आत्यांना व्यवस्थित चांगलं पोरग बघायला सांगा. तसं आत्या चांगलंच बघतील पोरग, पण तरी त्यातल्या त्यात आपल्या ताईंना शोभलं पाहिजे. नाही तर त्या बघतील असा गोलगट्टू, असं म्हणजे त्यांच्या याला मॅच करणं असं पोरग बघायला सांगा. झाली अक्कल चालून, जावा काम करा. चहा ठेवू तुम्हाला का चाललेलं? काय नको, आई तिकडे चहा होईलच, जा मी सांगतो तिला बघायला. हा, जा. जुनं माणूस आहे, तिला सांगायला पाहिजे, तीच बरोबर बघन चांगलं. हाय बा, बरं झालं म्हातारी गावली. अगो बाय, कस काय सवड झाली बाय, लय लांब आला राज. सवड तुम्हाला व्हाय ना, हा मग, काय कांद बिंद केले मोठे बागायतदार आहे तुम्ही. हा मग ऐकतच. आता काय करतो, कांद्याशिवाय आम्हाला काहीच होत नगत. कांदा लावल्याशिवाय मार्गच नाही. आणि ते बी असा खेळ आहे, साधले तर शिकार नाही तर भिकारच काम आहे. यंदा नुसतं कष्ट करायचं काम आले. बाजाराचा पत्त्याच नाही राहिला यंदा. आणि बाजार असले मग बरं होतंय जरा, मग कष्ट तर येत आहे ना माघारी. यंदा लय अवघड काम झाले, पदर घालायची पाळी आली. बरं ते अवघड नाही, तुला अजून एक अवघड काम देणार आहे. हा नाही बाबा, जरा सरळ असन तर सांगा. अवघड यंदा लय साल कठीण चाललंय. अरे ते नाही, मग मी असा विचार केला होता, तायडीला आपलं सोयरीक बघाय चालू करावं मला वाटतं. असं होय. हा. बघू असलं तिच्या नशिबात तर योग आले तर टाकू कटून. काय कॉलेज बिलेज शिकायचं म्हणजे, पण कवर शिकत होता. आता त्यांच्या मनावर त्यांचं कुडवर नशीब चलतंय, कुडवर नाही. झाल्या हजर तर करायचं, आलं कुणी कोण तर डावलायचं नाही. पहिल्याच्या घासाला खडा मारायचा नाही, मग लय पत्न पाहावं लागत. आता आलं तर टाकायचं जमून. म्हणूनच तुझ्याकडे आलोय, तू आपली माहितीतली समजदारी. हा एखादा चांगला पोरगा असला तर तूच बघ. बर आहे. तू माग कोणतरी म्हणलं होते ना तुमचं ते पाहुण्यातले कोण. हा बघू विचारून. चालतंय मग, हा तेच सांगायचं होतं तुला. बर, काय अजून काय चाललंय? अजून काय नाही, हेच म्हणलं आता बघा बघितलं चालू केली तर तयारी करताना पैसा जुळवायला वर्ष जाईल ना आपलं. बरोबर करायचंच असलं ना इतके दिवस लागत नाही. योग आलं की हा लगेच होत असतंय लग्न. पोरगा तर नको का? हाय माझ्या एक नजरेत बघितलेला आहे, काय नाही लय टेन्शन घ्यायचं. हाय होय. हा चांगला आहे पण. हा मजवारात आहे. नोकरी बिकरी का शेतीच करतो? चालू आहे त्याचं प्रयत्न, पण आता ती मला नाही ती मोरचं कळत कसं चाललंय ती त्याची शाळा. पोरगा तर चांगला आहे. हा मग पहिली लोक तशीच जुनी बघत होते, फक्त जोडा बघत होते. घरी खायला असू दाना, जेवारी असू नाही तर वावर असू नाही तर नसू, फक्त जोडा बघायचं. पोरग चांगलं आहे ना, ते स्वतःच्या पाया उभा राहिल्यावर कुठं बी चट लात मारेन तिथं पाणी काढीन. कर्तबगार पाहिजे. हा काय कर्तबदारच आहे. आई बापा करतो की असल्या लेकरं लागत त्यात मनानेच कर्तबदार. आयला मग बघ केला काही विचारून त्याला. बरंय बरं जाऊ का मग मी आता? बरं जायची होय. मग आता काय करता बसून? बघू 2 दिवसात बघू बघताची. काय दाजी काय चाललं सचिन? तायडीसाठी म्हणलं त्याला बघा पोरगी कोणा असं पोरगा असं कोणतर. आहे ते म्हणत होतं ना कोण आहे? हा आहे ना. चालतंय की मग बघू ना. हाय पोरग. तुम्ही पण लक्ष घाला बरं का तेवढं. आणि मी असलं काळजी नका करू. आयला मग त्याला जोरात होईल. हा जमन. जाऊ का मग मी? काय चहा पण नको होय? चहा पाणी कायचं आता गडबड आहे आमची चालून. बरं चालतंय, जाऊ मग. तेवढं तुम्ही पण लक्ष द्या बरं का. पण काही टेन्शन नका घेऊ, पोरग मध्ये देखणं बघू एकदम. आता तुम्ही शब्द दोघे ह्याचे आचे त्यांना काय च्या प्यात्यान शब्द ह्याचे आहे. नाही आता तुम्ही बोललं म्हणजे मी बिनकाळजी झालो बरं का. तुम्ही तेवढं बघा. चालतंय बर जमन. तेवढं बघ, आज उद्याच करून टाकू सगळं.
बर हा जमान जमान उरकू का मला जायचंय जरा बाहेर. बरं आहे बरं आहे. ये बरं झालं. इकडे काय तू काय म्हणते? काय म्हणते काय म्हणते तू 2 दिवस झाले मला भेटलं नाही. नाही भेटलो. अरे इथं कुठं पण इथं माणसं ही बघ की. असू दे ना माणसं काय अरे पण माणसं असू दे ना मग कुणी बघितली अहो? कुणी भेटलं म्हणजे तुला माझी आठवण येत नाही का? येते ना. मग मीच तुला भेटायचं का? एकदा आली म्हणून काय झालं? एकदा आली म्हणजे मी तर सारखाच येतो तवा. एक फोन केला का तू 2 दिवसात काय केलं सांग मला. अयो काय म्हणजे काम होतं मला. हा तुला काम होते बरोबर आहे. मला भेटायचं म्हणलं की तुला काम आठवतं नाही का? नाही पण मग काम काय? असलं इथं बघ कोण बघन का? मग बघू दे तू ना. पण डायरेक्ट अशी वावरात आल्यावर कसं जमायचं? तू प्रेम नाही करत का माझ्यावर? करतो पण मग मग असं बघू वावरात ना. तू लग्न करणार आहे माझ्यासोबत करणार आहे. मग कशाला भेटतो? नाही पण असं उघड्यावर ते. बरं जाऊ मला करमत नव्हतं म्हणून मी तुला भेटायला आले. हा वय हा फोन करायचा ना. फोन कशाचा मला तुला माहिती नाही का दादा घरात असतो मग मला फोन करायला नाही जमत. आता पण मी म्हणलंय मी कॉलेजला चालले म्हणून आले. इकडं कॉलेज वावरात बॅग ठेवली मैत्रिणीकडे. बरं मी जाऊ का मग मला फोन कधी करणार सांग. कधी करू? कधी आता तू दादा घरी असतो. मीच करते तुला तू नको करू. हा मग परत कधी भेटणार तू म्हणशील तेव्हा. खरं हा. नाही बस इकडेच ट्रॅक्टर चालवत. नाही आज अरे ते आता मी थोडं काम तुझ्यावर होतं. प्रेम केलंय म्हणून कळलं ना. ती म्हणतात ना ड्रायव्हरला पटवायला फिगर नाही जिगर लागतं तसं मी जिगर केलंय. माहिती टोक काय आता जाते ना. जा फोन करा नाही करणार. टोक. काय करते? जाडून घेते ना काय करते. अगं आत्याकडे गेलो ते बरं झालं बरं का. का हो? अगं आत्या म्हणली हाय तो पाहुण्यातलाच पोरगा. हा का? आणि संदीप दाजी बी चांगलं ओळखतात त्याला. अरे वा, भारी झालं मग हाय का नाही. आणि दाजींनी आणि आत्यांनी स्वतः जबाबदारी घेतली. ते म्हणले आम्ही सगळं बघून घेतो तुम्ही काहीच काळजी करू नका. आणि मग अजून काय पाहिजे हो. चांगलंच झालं हाय का नाही. बरं बाकीचं कधी म्हणल्या बोलायचं भेटायचं कधी काय करायचं? ती लवकरच येणार आहेत. हा, तिथं म्हणली 4-5 दिवसातच आणते त्यांना. हा का? तू आता एक कर हा. तायडीला आयडिया देऊन ठेवी सगळी. हा तिला ताईंचं सांगून काम ठेव आवरलं. कल्पना देऊन ठेव. हा हा आणि ताईंचं काय म्हणते काम. मला सांगते मग. सांगते काय नाही म्हणायच्या ऐकते सगळं चांगलं असल्यावर त्यांना काय हे त्रास येतो. हा तेवढं बरं झालं बरं का. पण तू काय का नाही? म्हणली बरं जाऊ का मग मी रानातून येतो. तू चालू आहे तुझी कामं. हा आणि ते आल्यावर बघ मग तेवढं. मी ताईंना सांगते मग तुम्हाला सांगन काय म्हणते. चालते. अहो ताई बरं झालं आल्या तुम्ही. का वहिनी? अहो आताच तुमचे दादा रानात गेलेत आणि तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. पण दादाने आज लय उशीर केला. काय गुड न्यूज? थोडं काम होते आत्यांकडे गेलते खाली. गुड न्यूज अशी आहे त्यांनी आणि आत्याने तुमच्यासाठी स्थळ बघितलंय एक. मुलगा इतका चांगला आहे ना चांगला कामधंदा करतोय आणि ते म्हणले संदीप दाजी पण त्या मुलाची गॅरंटी घेतात. ते 4-5 दिवसात म्हणतात येणार आहे बघायला. मग हे म्हणले तुमच्या कानावर घालून ठेवला. मग मी पण म्हणलं तुम्ही आल्या का तुम्हाला सांगावं. बरं थांबा तुम्ही मी तुम्हाला पाणी आणते आणि चहा ठेवते. हॅलो हा बोल ना. कुठे आहे तू? काय घरी आहे? तू शेतातून कधी आला? चालू एवढ्यात. बरं ऐक मला एक महत्वाचं सांगायचं तुला. बोल ना. ना आमच्या घरचे आहेत ना मला पाहुणे बघायला लागलेत आणि 2 दिवसांनी पाहुणे बघायला यायला लागलेत मला. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की चांगलं पोरग आहे. मला असं वाटतं दादा आहे ना फिक्सच करून टाकन. कारण ते 6 महिने झाले माझ्या लग्नासाठी स्थळ बघत होता. काय करायचं? हा काय तुला काय काळजी करू मी आहे काहीतरी करतो. काहीतरी कधी करतो मला काय नको सांगू. आपल्याला उद्याच्या उद्या पळून जायचंय बाबा. उद्या फिक्स केलं मग मी काय करू? जायचं पळून मग. हा जायचंय पण तुझं तू काही कर. उद्या आपल्याला कसल्या पण परिस्थितीत जायचंय. ती उद्याच यायला बसलीत माहिती का. ती वहिनी म्हणली उद्या येतात म्हणून. मग आज जायचं का उद्या? आज कसं म्हणून मला आज घराच्या बाहेरच नाही पडता यायचं. मी आज तयारी करते. उद्या जाऊ. उद्या सकाळ जाऊ. आम्हाला मेसेज करत असा कुठं येऊ काय. हा बघ तेवढं उद्याच
ताई वहिनी तुम्ही का हो? काय नाही तर मैत्रिणीचा फोन होता. मैत्रिणीचा नाही, मी सगळा फोन ऐकलाय तुमचा. अहो ताई बरं नाहीये. तुम्हाला माहिती आहे ना तुमच्या भावाने तुमच्यासाठी किती कष्ट घेतलेत. आई वडील नसताना त्यांनीच तुम्हाला लहानचं मोठं केलंय, कॉलेजला तुम्ही जे नाही ते सगळं शिकवलंय तुम्हाला, आणि तुम्ही असं करता का त्यांच्या मागं? वहिनी अहो माझं खरंच प्रेम आहे त्याच्यावर. मी त्याच्याशिवाय दुसऱ्यासोबत नाही लग्न करू शकत. अहो ह्या वयात सगळ्या पोरांचं असंच असतं, कॉलेजला जाणाऱ्या सगळ्यांचं असंच असतं. कुणी दिसायला चांगलं असलं, काय करत चांगलं असलं का लगेच प्रेम होतं. प्रेम नसतं ते. आणि तुमच्या भावाने तुमच्यासाठी किती केलंय माहिती आहे तुम्हाला. आणि तुम्ही असं पळून गेल्यावर बरं दिसेल का? आणि तुमच्या भावाने उद्या जर स्वतःला काही कमी जास्त करून घेतलं, ते तोंड तरी दाखवायला जागा राहील का त्यांना गावात कुठं? एवढं त्यांनी केलंय, कष्ट केलेत, नाव मोठं केलंय, आणि तुम्ही असं केल्यावर काय राहील त्यांचं? आता झालं गेलं ते सगळं सोडून द्या. हां, जे चाललंय ना ते होऊ द्या दादाच्या मनाने. वहिनी पण दादाला काय सांगू नका. मी नाही त्याला विसरते. मी नाही बोलत त्याला. मी त्यांना नाही सांगणार, पण तुम्ही आधी मला शब्द द्या का तुम्ही परत त्याला फोन करणार नाही, आणि जे आता म्हणल्यानं पळून जायचं ते डोक्यात नाही आणणार तसलं काही. नाही अजिबात नाही. फक्त दादाला कळू नका ते प्लीज. नाही सांगत. चला मी त्यांना. वहिनी मी येते कॉलेजला जाऊन. का होता किती वेळ लागेल तुम्हाला यायला? तरी थोडा उशीरच होईल कारण तोंडी परीक्षा आहे ना माझी. अहो तुम्हाला माहिती ना आज ते तुम्हाला बघायला येणार आहेत. हा वहिनी आहे की माझ्या लक्षात. मी तुम्हाला म्हणलं ना. मग थोडं तरी लवकर या बरं का, कारण कसं आहे नाही तर पाहुणे यायचे आणि मग तुम्ही मागून यायचं, मग कधी आवरून होईल? नाही मी येते लवकर, कारण तोंडी परीक्षेला नाही गेलं तर मग लय अवघड होईल माझं परत. तुमचाच पहिला नंबर घ्यायला सांगा आणि लवकर या उरकून. बरं येऊ का मी? हा हा. हॅलो. हा बोल ना, काय चाललंय? काय नाही, चालू आहे आपली कामं. बरं ते तुला सांगितलं होतं ना, येतोय म्हणलं आज आम्ही. हा 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 हा, ते पाहुणं होय. हा पाहुणं घेऊन येणार आहेत आम्ही. हा हा हा, आत्याला बी घेऊन ये बरं का, आत्या आहे होय तिथं. हा हा बरे बरे, मग मी सांगते ना येणार आहेत. तुम्ही म्हणले नाही मग नवरदेव बघा. हा नाही नाही, हे काय ते आता तायडी पण कॉलेजलाच गेली आहे. आल्यावर तिला सांगतो तयार व्हायला. मग या बरं का, मग तुम्ही फोन करा मला एक अजून यायच्या आधी. बर बर बर. हा हा पोराचा आई बाप नाही तर त्याला घेऊन येतोय आम्ही. पोराचा आई बाप तुम्ही असलं काय अडचण जाऊन या. हा नाही नाही, तुम्ही आहे की, त्याला काय होते तेव्हा. हा ठीक आहे, मग त्याला घेऊन येतो आम्ही. हा चालतंय चालतंय. आवरा तुमचं तुम्ही आता. हा हा ठेवू का? ए अगं ऐकलं का? का हो? अगं ते आत्याचा फोन आला होता हा आणि दाजी बी म्हणत होते हा. तायडीला बघायला पाहुणे येणार आहेत आज. अरे वा, ताई पण आवडतात ते, कॉलेजला चालले ते. मग त्यांना सांगते थोडं लवकर यायला, आणि जर जमलं तर आज जायलाच नाही सांगत. तिला काही कर पण लवकर ये म्हणाव, आणि तुझं बी लवकर आवर. हा माझं आवडते मी. घर बीर उरक आणि स्वयंपाकाचं बघून घ्या. हा, स्वयंपाक करते चांगलं. विचारते मी ताईंना काय म्हणतात ते. हा तोवर मी पाहुण्यांना काय आपलं आणून ठेवतो. हा, काहीतरी आणा थंड बिंड. हा हा. आपलीच वाट बघते तर. राम राम. या बसा दाजी बसा. बस आहे. तुम्ही सांगितल्यामुळे आणल्यात ना पाहुणे. हा हा हा. कुठे आहे मुलगी? दाखवा ना, पाणी पिणे आणा. कॉलेजवर नाही येते ती. आपलं आता जरा एकाएकीच ठरलं ना. हा हा, पण फोन बिन करा ना, म्हणजे नाही केलंय पण तिने येते म्हणली ती. काय शिकते? ती बीकॉमला आहे, शेवटच्या वर्षाला आहे. पाणी आण ना. तेवढा फोन कर तिला, कुठपर्यंत आली बघ. फोन केला होता त्यांना मी दोनदा. नाही लागत आहे, करते. बरोबर ठीक आहे. मुलाचं काय असेल ते विचारून घ्या तुम्ही डायरेक्ट समोरासमोर. काय शिक्षण काय झाले? मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. अरे वा. पुण्यात कंपनीत कामाला आहे. कोणती कंपनी? इन्फोसिस मध्ये. चांगली कंपनी, आम्ही आता जाता पाहिली होती ती कंपनी. आणि भाऊ वगैरे किती तुम्हाला? काय एकटाच आहे. एकटाच आहे होय. शेती वगैरे काय मग? शेती आहे, 8 एकर शेती. हा हा. आणि ऊस आहे सगळा. मग अजून मधून येत असतो मी, शनिवार रविवार सुट्टी असेल ना त्यावेळेस मदतीला येतो. आणि पुण्याला कसं राहायचं मग? पुण्याला फ्लॅट घेतलेला आहे.
चांगले आहे एकंदरीत. हा तसं काय नका टेन्शन घेऊ, चांगलंय भरपूर. तुम्ही सांगितल्याप्रमाणेच बघितली जागा. जागा लय जोरात आहे. तिचं म्हणणं आहे का काय पुढं म्हणजे जॉब वगैरे करायचा की थांबवायचं शिक्षण काय आहे? का आम्ही शिकवलं तर चालेल? ते आता तुमचं तुम्ही ठरवायचं, आम्ही काय. हा पण बघू ना बलवान तिला. तुम्हाला सांगितलं तर नवरदेव जोरात आहे. हा हा. जिथं लात मारेन तिथं पाणी काढणार आहे. नवरदेव जोरात आहे, दुसरं काही टेन्शन नाही. आणि शिवाय शेतीची आवड आहे हा, नोकरी करून. हा. आजकाल तर समज नवरदेवच बघ त्यात स्वतःच्या पाया उभा राहायचे म्हणल्यावर शेतीला कुणी म्हणतात हात पाय भरावा जावा राहणार, कुणी करावं. स्वयंपाक येतो तिला सगळं? सगळे येतं, घरातली कामं येतात. आणि नोकरीला पाठवा नका पाठवू, शिकवा, आमची काही अट नाही. तुम्ही तुम्हाला योग्य वाटेल ते करा. होय, म्हणजे तुमचं काय म्हणणं नाही, फक्त मुलीच्या हातात आहे थोडस माहिती. हा तुम्ही ठरवायचं, आता आम्ही काय ठरवणार ती. हा पण ते आता असन की माहिती स्वयंपाक पाणी सारा येतो जातो नाही, राहतो. स्वयंपाक आणि ते येतो ना, चांगला स्वयंपाक येतो त्यांना. हो ते बोलवा ना मग पोरीला, काय एकदा बघा ना. उशीर होतो. हा हा बरोबर. त्यांनी मोबाईल मध्ये दाखवला पासपोर्ट साईज फोटो दाखवण्यात आणि समोर बघण्यात थोडा फरक आहे म्हटलं, त्यामुळे बोला त्यांना. कवा काढले ते कवा नाही फोटो. बरं नका का काढेनात, पण आता समोर दाखवा ना. फोन कर ना तिला एखादा. 2 मिनिटं साईडला सर. खबर चला असं बोलायचं. आलो बरं काय होय, फोन करू. या, या. काय भानगडी कळा नाही. अहो ताईंचा फोन नाही लागत आहे. फोन कसं नाही लागत? अहो 1.5 तास झाले मी फोन करते, तुमचा फोनच स्विच ऑफ आहे. तुला काय सांगितलं होतं का तिने उशीर होईल काय कॉलेजला? मला ते म्हणले होत्या कॉलेजला तोंडी पेपर आहेत आणि पेपरला चाललं, पण पेपर एवढा वेळ नाही चालत. मला तर लई भीती वाटायला लागली आता. माणसं बसले तिथं, तुम्ही आज काय करता येड्यावानी? अहो पण आता मी काय हटकून केलं का? मला मला खरंच लई टेन्शन आलं होतं. काय करायचं टेन्शन काय, गाडीवर जाऊन बघून येऊ. आता नेमकं बघणार तरी कुठे आहेत तुम्ही? अहो मला तर लई टेन्शन आलंय आता. मला काय करावं काहीच सुधारणा झालंय. तुला कशाचं टेन्शन आलंय? अहो त्या दिवशी ताईचं नाही का आपलं स्थळ बघायचा विषय झाला, हा त्या दिवशी दुपारी ताईंनी ते कोणत्यांचा बॉयफ्रेंड ऋषी त्याला फोन केला आणि मी सगळा फोन ऐकला. आणि तेव्हा त्या फोनवर म्हणत होत्या का मला लग्न नाही करायचं, दादा म्हणून तिकडं ना आपण पळून जाऊ. तुला तुला अक्कल आहे का काय? अहो आधी सांगता येत नव्हतं का मला? अहो पण मी त्यांना तेव्हा समजून सांगितलं होतं, त्यांनी सगळं ऐकलं होतं. मला काय माहिती ते असं ऐन टायमाला असं करतील. आणि त्याच्यानंतर त्यांचे फोन बिन सगळं बंद होते. मी बघितलं होतं त्यांना 2-3 वेळा, पण फोन नाही काहीच नाही, सगळं व्यवस्थित होतं. असं अचानक मला काय माहिती ताई असं करत. पण मला सांगायला तुला काय डोक्याचा भाग आहे करा, तर माणसं येऊन बसल्यात, काय करायचं मी? मला पण आता काय करावं काहीच कळणार. ताई पुढे गेल्या नसल्या म्हणजे बरं आहे. कुठं गेलं नाही, नाक कापून माझं ते हात्यात शिवच देईन. तर कसं करायचं? मग त्यांना बघायचंच कुठं, मला हेच कळणार. मला तर आता हे पण खरं वाटतं का त्यांचा तोंडी पेपर होता म्हणून. आता झक मारत जाऊ दे, काय बसतो बोलत मी, बघू कवर येते. मग आता काय करणार आहे आपण? त्यांना बघायला नको का ताईंना कुठं गेल्यात कुठं नाही तू ते. तवर काहीतरी स्वयंपाक बिपाक करते म्हण, मी बसतो त्यांच्याशी बोलत. पण त्यांना शोधायचं ताईंना. तुम्ही इथं बसले त्यांना शोधून कोणत्या कुठं गेल्यात कुठं नाही तपास नाही. छान वाटतं ना एकदम. झाड सगळे कोण लावलेत ना, त्यांच्या बोलण्यावरून तर वाटलं एकदम संस्कारित, छान वाटतात बोलायला सगळे. पाणी लावून भरपूर असल्या होतं जागं. नाही काळजीसारखं नाही काही. मुलगी पण छानच आहे का, आता आम्ही पाहिलेली नाही ते आता पहिल्यापासून. समोर आली तर ना तुम्ही सांगितलं होतं ना त्यांना, हा हा येते दाखवते. ते आता समोर बघून जावा म्हटलं ना काय असं. तिचा पेपर आहे अचानक ठरला हे आम्हालाच आज कळालं पेपर आहे म्हणून. ठीक आहे आता बघू वाट. अगं पण तुला आधी सांगता येत नव्हतं का? अहो मला तर वाटतं तूच याच्यात सामील असणार आहे. अहो, असं कसं मी सामील असते मी तुम्हाला सांगितलं असतं काही. सांगितलं असतं का? म्हणजे आता करू काय ते सांग मला. आता मलाच माहिती नाही काय करू. मला नव्हतं माहिती ताई असं अचानक जातील म्हणून. बरं एक काम कर, जातो आतमध्ये, मी बसतो बोलत त्यांच्याशी. बरं बघू आता येईन तेव्हा येईन ती, नाही तर मग कांगरू सरळ तिचं पेपर लय वेळ लागणार आहे सांगून त्यांना काढून देऊ कस तरी. मग आता काय करते? हा बघा बोलून, मी फोन करते परत. काय भानगड आहे? कवाशी यायची मुलगी, कवाशी तिचं पेपर सुटणार आहेत? काय भानगड? येते फोन बिन लावून बघा की, आम्हाला बोलवलंय बसून. ते पेपरला वगैरे सायलेंट करून टाकतात फोन, असं काय झालं असं. हा तसंच काहीतरी असेल. ते मोबाईल जवळ ठेवले पेपर कधी द्यायचे? हा आता आलं सरची बघून जाऊ, समोर समोर भेटूच ना. नाही चालतंय ना, फोन करतो मी परत एकदा. हा पण त्यांच्या सरांना तरी करा फोन, म्हणजे देते पाठ. पेपर सुटायचा टाइम झाला असेल पण आता. हा हा झालं, येईन आता, एवढंच येईन आता. तुम्ही बोला की थोडं, मी आलो एक फोन करून येतो. बर करा का. हा त्याच्या सरांना फोन करा. असा बी दिवस गेलाय, काय असेल ते एकदा फिक्स करून टाकू. हे इथं बोलवलं हिने,
येई ना का वावरात बोलावलं इकडं कोणी दिसाना पण. एवढं लेट असतं का? कवाच थांबलो मी, तास झालं इथं उभं येऊन बसलोय आणि तो बोलवले असल्या वावरात इथं कोणी दिसाना पण लांब लांब पर्यंत. ह्या टायमाला म्हणून म्हणलं तुला आता ये इथं. असं होय. मोबाईल बिबाईल सगळं बंद केलंय. घरी काय सांगितलंय तू? हा तोंडी परीक्षा आहे म्हणलं आणि आले. एवढा दम लागला ना लय भेट. बरं जाऊ दे आता. मोबाईल बंद करून टाक. हा बंद केलं, पुन्हा नाही येणार आता. स्विच ऑफ केलाय. बरं बस मग जायचं का? कुठं 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 चालली हा? असं टोल्यास खाली पाडीन ना. कोणी? दादा भाऊ आहे माझा. आमचे काय डोळे फुटलं तुझे, दिवसा रावळ्या घेऊन चालला आमच्या पोरीला का लाजा सोडून दिल्यात पार. हिला अक्कल नाही. कुठे निघाली होती? नाव कामावतं निघालीच नशीन. दादा माझं प्रेम आहे त्याच्यावर. प्रेम आहे? कसला प्रेम आहे? नाक कापायचं. फोन कुठे तुझा? फोन असं झपाटा लावायला पाहिजे ना. कुठे निघाला होता रे? पळून चालला होता ना 100%. लाज वाटते का तुला? लाज वाटते का? हा लाज घातली पाहिजे. हा याला हाणण्यापेक्षा आहे ना तुला हाणलं पाहिजे. काय भांगारपणा लावला रे तुम्ही सगळा. प्रेम म्हणजे असलं असतं का? तू घरी सांगून आलेला आहे का तू सांगून आलेली? कायला काय भंगरीपणा लावलाय तुम्ही दोघं आहे ना. प्रेमाला लय बदनाम करताय आणि तुला तर नाही चेचलाच पाहिजे. आता पोरांना बोलून हाणला असता तुला, पण याच्यात आमचंच नाक जाईल. काय म्हणत पाहिजे का? आता निघायचे का थांबायची का जायची पळून? मग हो ना घरी. तू निघ काशी करू. परत जर का त्याच्याकडे डोळ्यावर करून बघितलं ना आणि घरापर्यंत दिसला ना परत, मग मी येईन तू टाकू एक वाराडा. तू काय बघा ती का करायचं इथं लग्न? हो पुढे हो पुढे. कुठंतरी कवर बोलावं. मीच एकदा लावून बघतो. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. काय गोंधळ घातलं यांनी. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया नंतर काय केलंय काय कळलं मला यांनी. हो पुढे काय नाटक काय नाटक लावलं बया? ही पोरगी नाही, ही पोरगी कुठे निघाली? आत्या ही आहे ना ऋषीवर पळून चालले होते त्या. अयो काय भानगडे यास असतो काय ना. आम्हाला पाहुणं होऊन बोलवले तुम्ही. हा तुमची तर तुमची अपमानाची बाजू. नाक गेलं ना आमचं बी घाली तर काय इथं अपमान करता. तुमचं काय नाक जायचंय? आमचं नाही नाक जायचं होय. पण असलं असतं काय कुठं झालं का? झालं का समाधान तुझं? झालं का समाधान? पेपरला गेले म्हणले पोरगी आणि पुढे ड्रायव्हर माग इथं पेपर होता काय ट्रॅक्टरवर. काय सचिन आहे असं माणसात आता हे काय बाहेर शेण खाते आम्हाला तरी काय माहिती. मी म्हणलं बरं झालं चांगली थळ आली जागा. पहिल्या घासाला खडा नाही मारायचा, अपमान नाही करायचा. हाय तर बरं झालं चला म्हणलं. आणि हो काय कुठाना केलाय तुम्ही? झालं का समाधान? हे बघायचं होतं का तुला? हेच करायचं होतं ना. तुमचं तुम्हाला सांभाळता येत नाही का बरं? आता काय आम्ही बरोबरी पाठवतोय शाळा कॉलेजला. हे मोबाईलने वाटोळे केले. बाहेर जाऊन काय करतात काय माहिती आम्हाला. अहो सगळ्याच्या जिजतीचा पंचनामा झाला याचा विचार करा. हा आणि काय राहून दे म्हणते तो बी. थोबाट ठेवून आधी म्हणली पाहुणं घेऊन येईन राडा घालून ठेवला इथं आमच्या मोर. याच्यासाठी सांभाळली होती का तुला? हे ऐकवायचं होतं मला. बरं आता घरातली घरात असल्या मिटिवला असतं पाहुण्यांच्या देखता हे तुमचा राडा ना. पाहुण्यांना काय सांगायचं आता आम्ही? यो पोरगा इंजिनियर आहे इंजिनियर. यो तुला बघायला आणलं मी.
पुण्यात कामाला आहे, एवढं सगळं तुझ्यासाठी केलंय, 10 लाख खर्च करायची तयारी ठेवली आणि तुम्ही ट्रॅक्टर ड्रायव्हर निवडता होय. ही पोरगी शेण खाती रस्ता सोडून चलती काय मूर्ख झालामली. चांगला आई बापाचं नाव कमी ती मग. हा आज तुमच्याच घरातल्यांनी पाहिलं म्हणून जमलं, बाहेर पळून गेले असतील काय करणार आहे. अगं थोडीफार तरी आमची लाज ठेवायची ना तू. काय बघ ती पुरी मांजर इकडे इकडं मुंडका करून तिचा मुंडक मोडा आणि हातात द्या. नाही आता नाही काय करू शकत आहे, ते तुमचं तुम्ही बघून घ्या आता. असला लाडून व्हायला वाढ असतो काय. हा तुला आधीच सांगितलं होतं पोरगी हाताबाहेर चालली बरं का, लक्ष ठेव जरा म्हणून. अहो आमची बाबडी माया भोळ प्रेम तिच्यावरती, आम्हाला काय माहिती हे दिवस दाखवून ते आम्हाला. भावाने एवढं पण प्रेम नसतं करायचं. अहो काय आता काय या माणसाला काय तोंड जाऊ मी. हा मी तर सुट्टी टाकून आलो, काय काही म्हणणार? कळतंय का? काय सांगू आता यांना मी. बरं आत्ता झालं, लग्नानंतर जर असं जर समोर आलं तर मी काय करायचं होतं? लग्नानंतर मग हिच्या संसाराचं वाटोळ, या बिचाऱ्याच्या संसाराचं वाटोळ. त्यांच्यामुळे आमचं नाक कापला त्याचं काय करायचं आम्ही आता. हे बघा दाजी आणि पाहुणं, तुमचं पाय पडून माफी मागतो बुवा मी. माझ्या पायाकडे नाही, तुमचं तुम्ही घरचं सांभाळा, तुम्ही बघा आता. चुकलं आमचं, माफ करा. आणि कुठं सांगू नका फक्त. पण ह्या दांडीची एक कांठ दे जिप उपसून काढा तिची, परत नाही असा अन्याय केला पाहिजे तिने. आम्ही निघतो, तुम्ही तुमचं बघा आता. काय बाई ह्या पुरीने अपमानाची बाजू केली. हा सचिन पाहुण्यात एकटा आता काय करायचं. काय करायचं सांगा तू, काय करता आम्ही नेमकं काय ठरवायचं ते सांगायचं आता तुम्हीच. आता ह्याच्यात यांची काय चुकी. हा ही प्रेमात काय कमी पडलेत का? अरे यांनी लक्ष ठेवा नाही का, पण कळत कसं नाही अजिबात. अरे ज्याचं त्याचं आई बापाने उमरीच्यात लिकरू दापायचं आणि चोपायचं असतंय. अहो आता आमच्या आड्या मुठ नेली. हे काय आता 24 तास घरात डांबून ठेवायची गोष्ट आहे काही. आम्ही शिकायला नाही ना. पाठवत होतो ना. कुठं का असताना आपण आपल्या हातात राहून द्यायची नाही सण. तुझं होतं तुला सांगता येत नव्हतं का आधी. हा अरे आम्ही काय नवीन नाही म्हणलो असतो काय तवा, सांगायचं ना आधी घरच्यांना. ट्रॅक्टर ड्रायव्हर असू नाही काय असू, सचिन मुळे झालं सगळे, बाकीचं काय मला म्हणायचं. एखाद्या खुरप्याला द्या नाही तर पेताडाला द्या ना तसलं बघून चित्राब. चांगलं कशाला करायचं आता असल्या चित्राबाचं. आम्ही वाईट बघणार होतो का तुझ्यासाठी काय? तुम्हाला पोरींना साधे आकलं सुद्धा नाही. अहो तुमचं भाऊ बाप तुमच्यासाठी चांगलं बघते का वाईट बघते? यांची आवड काय ट्रॅक्टर ड्रायव्हर? वर कान करून बघू ऐक ती पोरगी काय म्हणते ती इतकी भामटी. बरं झालं आम्ही भामट्याची नोकरी. एकटाच होतो मी तिथं, नाही तर लय जणांनी बघितलं असतं तर मग सगळ्या अख्या वस्तीला झालं असतं ती. असले पेताड बघून द्यायला पाहिजे. ड्रायव्हरच्या मागे लागली म्हणल्यावर ड्रायव्हर लय शिनी येतं का आताच्या आजकालची. मिनिटाला गाडी बदली त्यात. अहो ट्रॅक्टर ड्रायव्हर असा नका, ते उद्या स्वतःचा ट्रॅक्टर घेईन, विषय तो नाहीये. पण ते पोरग काय गुणाचं आहे ते माहितीये का आपल्याला? परत नाही करायचे ताई असं काही. हे आधीच यायचे गुण कळत येतं, फोन फी. अगं तू बोलती तशी पण तिच्या वाच वाटा आलाय का? हो कधी का चुका ती परत परत खर्च करून नाही तरी चुकावा. गाडीला कांदा आता बांधावा. नाही करायचे आत्या तसं काही. तिच्या थोपाडातून येऊ दे शब्द. तिच्या काय दात खेळ बसली काय? ताई बोला. हा करायची सांग काय परत लग्न चुकलं तुला? का नाही? करायची लग्न? चुकशील का परत अशी? काहीतरी बोला. तू पाय पण नाही चुकणार म्हणून. दाभाडच चिरीन परत तसं उरपाटी जरी केल्यावर. तुला बी सगळं माहिती होतं ना? सांगता येत नव्हतं का आधी मला? अहो पण मी समजून सांगितलं होतं त्यांना. मला काय माहिती ताई असं पळून जायचा निर्णय घेतला. अगं समजून नाही, तू थोरली वहिनी आहे तिची, आईच्या जागेवर आहे. माहित असून जर मग हे जास्त चुकीचे आहेत म्हणायचं. अहो भाऊजी पण समजावल्यावर त्या म्हणल्या नाही चुकणार. नाही चुकणार आता काय? लगेच आपण पहिले याच्यातच हाणून मारून नाही काय करू शकत ना. लय कळायला लागलं का तुला? तू इकडे इकडे ये तू. हे बघ, तुला बाप नाहीये, आई नाहीये. आई बापाच्या जागेवर थोरला भाऊ आहे तुझा. ही एकदा चुकली, परत असली चूक करायची नाही. मला सांगायला काय झालं तुला? मी कुठं कमी पडलो का? कोण येतो पोरगा? गावातला ऋषी. ऋषी आहे मला माहिती आहे. कुणाचा आहे, काय करतो? एक काम कर, त्याच्या बापाला उद्या भेटून येतो मी आणि बघतो काय आहे का चांगलं वाईट त्याच्या घरात. त्याच्या घरच्यांना माहिती आहे का? उद्या काय कमी जास्त झालं तर कोण जबाबदार? अरे तुम्ही कॉलेजला शिकायला जावं म्हणून आम्ही इकडं उन्हात काम करतोय दिवसभर रानात. आम्ही तुमच्यासाठी काय करतोय, तुम्ही काय करताय? त्यांना काय कळायची? आई बापांनी भावानी लहान हातातल्या फोडावानी तळ हातातल्या वाघिवले सांभाळले, लहानाचं मोठं केलंय, गाची गुख खाल्ला, यांच्यासाठी कडक खाद्या वाघिवल्या लहान लहान होती. यांना राहिल्या का त्याच्या ओळखी? तिकडे साळात जाऊन बरा मित्र जावाला दिसला आणि त्याच्या मागे निघाली परत पाऱ्या भावाला टाकून. आता जाऊ दे, आता जा घरात तुम्ही.
भाऊजाई असते आई परमानी थोरली सांगायला तिला बी ठांगळ गोडीला कळाला नाही शिकवाय सांगाय असं असतं वय कुठं आम्हाला सांगलं पाहुणं घेऊन आता अपमानाची बाजू केली का राहिली तुम्ही झाली आता चूक माझ्याकडून बघतो मी इतका काय अन्याय करायचं. करायला नाही पाहिजे नीटनीटक ज्याच्या त्याच्या घरात चोपाय दापाया पाहिजे वली काठी तेव्हा चोपत असती आहे का माहिती आता त्याच्या आधी डोक्याला शिन झालाय आपण जास्त बोलून काय होणार आहे पण आता बरोबरीला आल्या वाळली काठी कडच मोडन आता चोपन का वली तर कचा कचा चोपत असते आहे का पाय दिला तर ती लवती आता ती धरून बसून जमन का पुढं काहीतरी पर्याय काढावा लागेल ना नाही बाई आपल्याला नाही पटलं अजिबात नाही पटलं दाजी परत बोलवाय सुद्धा नाही आता आम्हाला बघू. आणि आम्ही दारात येणार सुद्धा नाही पाहुण्याच्या काय गरज नाही मी चालली हे असली पाहुणे चांगली आहेत का ऐन टायमाला हातात सोडून जायला जाऊ द्या त्याला काय नका म्हणून मी बोलतो तुझ्या बरं लय लय नका म्हणावं घेऊ कोणतं त्या पाहुण्याला पण मी सांगतो चालतंय दाजी घ्या तुम्ही काय काय असेल ते बघा आता ही असली 40,000 फोन द्यायची घेऊन मग काय येईन ना असलं पिढा घरी काय करू बाबा आता सगळ्यांनी दगड घाल त्याच्यावर दगड घाल सगळ्यांनी तोंडात हाणली तू बी हाण राहिली नाही असेल मला हाणायची जास्ती तिथवर घेऊनच नसतो ना आलो जातो मी हा